पुण्यातील डीपी रोडवर 27 मेला रात्री 12 वाजता एका कॅफेसमोर 3 तरुणांनी दहशत माजवली. तोंडाला रुमाल बांधून हातात कोयते घेऊन त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. विशेष म्हणजे घटनेनंतर 3 दिवस उलटूनही पोलिसात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार 3 अनोळखी तरुण दुचाकीवरून कॅफेजवळ आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. त्यांनी फक्त 1.5 मिनिटात कॅफेमध्ये प्रवेश केला आणि लगेचच बाहेर येऊन गाड्यांवर हल्ला केला. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींची तोडफोड केली. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही. या घटनेला 3 दिवस झाले असले तरी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. ना गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे, ना पोलिसांकडून कोणती कारवाई झालेली आहे. त्यामुळे या प्रकरणातील मूळ कारण काय हे अजूनही समजू शकलेलं नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.